नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. यावर्षी जन्मशताब्दी वर्ष देखील आहे आणि मुंबईकरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं सरकार आणून खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांना वंदन करण्याचं काम मुंबईकरांनी केलेलं आहे. एका बाजूला उबाटा गटाच्या माध्यमातून वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तोडवण्याचं काम केलेलं असताना मुंबईकरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार कोण आहेत हे ओळखलं आणि या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने बाळासाहेबांना अभिवादन करत वंदन करत त्यांच्या विचाराचं सरकार, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार मुंबईमध्ये आणलेलं आहे. याबद्दल मी तमाम मुंबईकरांच्या वतीनं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो, वंदन करतो की त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून सुरू आहे. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववाद रुजला आणि एक हिंदुत्ववादाची ज्वाला प्रज्वलित करण्याचं काम केलं. आज एकनाथजी शिंदे असतील किंवा पूर्ण शिवसेना असेल, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा जनाब संजय राऊत असतील, हे बाळासाहेबांचे विचार पायदळी तोडवण्याचं काम करतायत आणि एका बाजूला MIM असेल, दुसऱ्या बाजूला काँग्रेस असेल, यांच्याबरोबर छुप्या आघाड्या करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अपमान करण्याचं काम उबाटा गटाच्या माध्यमातून आणि जनाब संजय राऊत यांच्यामार्फत केलं जातं. परंतु मुंबईकरांनी उबाटा गट आणि जनाब संजय राऊत यांची ही चाल ओळखली आणि मुंबईमध्ये आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचं सरकार अतिशय स्पष्टपणे निवडून दिलं आणि मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार यावर मुंबईकरांनी शिक्कामोर्तब केलं. खरं तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील, दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि राज ठाकरे यांनी याचं सर्व श्रेय देवेंद्रजींना दिलं होतं. देवेंद्रजींमुळे हे दोन्ही भाऊ एकत्र आलेत. आमची त्यांना एवढीच शुभेच्छा आहे की त्यांनी कायम एकत्र राहावं. परंतु ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांना धोका दिला, राज ठाकरे यांचे एकटे असताना 7 नगरसेवक निवडून आले होते, आता युती झाल्यानंतर फक्त 6 नगरसेवक निवडून आले. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी उद्धवजी ठाकरे यांना प्रचंड मदत केली, परंतु उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांना अजिबात मदत केलेली दिसत नाही. कारण आकडेवारी सांगते मनसेचे फक्त 6 नगरसेवक निवडून येतात. याचा अर्थ उबाटा गटाने उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या पाठीत देखील खंजीर खुपसलाय आणि पाठीत खंजीर खुपसल्यामुळे मनसेचं इंजन रुळावून घसरलं आणि फक्त 6 जागा मुंबईमध्ये निवडून आल्या. खरं तर मनसेला देखील उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे चांगल्या जागा निवडून येणं अपेक्षित होतं, परंतु उद्धवजी ठाकरे यांची पाठीत खंजीर खुपसण्याची, केसानं गळा कापण्याची परंपरा कायम राहिली आणि दुर्दैवानं आपल्या भावाचा देखील केसाने गळा कापण्याचा प्रयत्न उद्धवजी ठाकरे यांनी केला. खरं तर सन्माननीय राज ठाकरे हे कधीही वैयक्तिक फायद्यासाठी कुठलीही भूमिका घेत नाहीत. याआधी देखील लोकसभेला त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता. त्याच्यानंतर आपण बघितलं की महापालिकेमध्ये ते उबाटा गटासोबत येतो, परंतु त्यांना लक्षात आलं की खरा धोका देणारा कोण आहे. उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांना धोका दिला, त्यांचे नगरसेवक निवडून येऊ दिले नाही. 2000च्या आधी देखील म्हणजे 2008ला आपल्या घरातनं बाहेर पडण्यासाठी स्वतः राज ठाकरे यांना घरातनं बाहेर काढण्यासाठी उद्धवजी ठाकरे जबाबदार होते. आज कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरे यांनी लवचिक भूमिका घेतली आणि महायुतीला पाठिंबा दिला. येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे हे आपले शत्रू कोण आहेत आणि मित्र कोण आहेत, खरे भाऊ कोण आहेत आणि
भावाच्या नावावर आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारे कोण आहेत हे ओळखतील आणि पुन्हा एकदा महायुतीच्या सोबत ते येतील अशी अपेक्षा आहे. कारण राज ठाकरे यांचा अपमान करण्याची एकही संधी उद्धवजी ठाकरे यांनी सोडली नाही. आता देखील 6 नगरसेवक निवडून आणून त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलाय, त्यांचा अपमान केलाय. मला खात्री आहे राज ठाकरे या अपमानाचा बदला घेतील. आदित्यजी ठाकरे दावोसला जाऊन बांद्र्याबद्दल करार करण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्हाला मुंबईमध्ये देखील तुमची अवस्था काय झाली ते बघा. आणि दावोसच्या गप्पा तुम्ही करू नका. तुम्ही पर्यावरण मंत्री असताना दावोसला गेला होतात. तिथं जाऊन कुठले करार केले होते, तिथे जाऊन कुणासोबत काय काय केलं होतं याची माहिती महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं तुम्ही दावोसबद्दल न बोललेलंच बरं. तुम्ही बांद्र्यामधले करार, तुमच्या ब्रँडवर कुणीही इन्व्हेस्टमेंट करायला तयार नाही आहे. तुमच्या ब्रँडची मुंबईमध्ये काय अवस्था झाली याचा विचार करा. आणि तुम्ही जेव्हा दावोसला गेला होतात तेव्हा गोट्या खेळण्यासाठी दावोसला गेला होतात का याचं उत्तर द्या. तुम्ही काय फक्त पर्यटन करण्यासाठी दावोसला गेला होतात का याचं उत्तर द्या. देवाभाऊ दावोसला गेले, जवळपास 40 लाख कोटीचे सामंजस्य करार झाले आणि याच्यामध्ये जवळपास 40 लाख रोजगार निर्मिती देखील होणार आहे. मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, याच्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये एकूण 18 देशांमधून महाराष्ट्राला गुंतवणूक येते. हे देवाभाऊंच्या नेतृत्वात मिळालेलं यश आहे. तुम्ही दावोसला जाऊन काय काय केलं होतं हे महाराष्ट्रानं बघितलं. देवाभाऊ दावोसला महाराष्ट्राची गुंतवणूक वाढवण्यासाठी गेले होते. जवळपास 83% करारामध्ये थेट परकीय गुंतवणूक झाली आणि याच्यामध्ये 40 लाख रोजगार निर्मिती महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आपल्या मराठी तरुणांना, महाराष्ट्रात राहणाऱ्या तरुणांना याचा फायदा होणार आहे. तुम्ही दावोसला जाऊन कुणाला फायदा करून दिला, कुणाला उमेदवारी दिली, कुणाला खासदारकी दिली हे सगळं महाराष्ट्राने बघितलं आहे. देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या तरुणांसाठी काम करतायत आणि तुम्ही कुणासाठी दावोसला जाऊन काम केलं होतं याचं उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं पाहिजे. बदलापूरमध्ये अतिशय असंवेदनशील अशी घटना घडलेली आहे. बदलापूर प्रकरणामध्ये पोलीस पूर्ण तपास करतायत आणि या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर थेट कारवाई केली जाईल. याआधी देखील बदलापूरमध्ये आमच्या एका चिमुकलीवर अत्याचार केले होते. त्या नराधमाला शिक्षा देण्याचं काम हे त्यावेळी झालं होतं. आता देखील बदलापूरमध्ये अशा पद्धतीनं अतिशय घाणेरडं कृत्य केलेलं आहे, त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. हे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे. इथं कुणालाही माफी नाही. जो चुकतो त्याला शिक्षा दिली जाते. बदलापूर प्रकरणातल्या चिमुरडीला न्याय देण्याचं काम हे गृह खात्याच्या माध्यमातून होईल, देवाभाऊंच्या माध्यमातून होईल. कुठल्याही दोषीला सोडणार नाही. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक आणि तातडीची कारवाई होईल. सतेज पाटील, आपल्याला देवाभाऊंचं कर्तृत्व माहीत नसेल तर जरा माहीत करून घ्या. देवाभाऊ 24 तास काम करतात. ते गृहपा खातंही सक्षमपणे सांभाळतायत, ते मुख्यमंत्रीपद देखील सक्षमपणे सांभाळतायत, दावोसमध्ये जाऊन थेट परकीय गुंतवणूक आणतायत आणि बदलापूरच्या आधीच्या घटनेमध्ये देखील दोषीला योग्य तो न्याय देण्याचं काम, शिक्षा देण्याचं काम देवाभाऊंनीच केलं आहे. याच्या आधीच्या एकाही गृहमंत्र्यांमध्ये ती धमक नव्हती, हिंमत नव्हती. सतेज पाटील, कोल्हापूरमध्ये कोल्हापूरकरांनी आपली अवस्था काय केली याचा आधी विचार करा आणि मग देवाभाऊंवर टीका करा. तुम्हाला आपलं कोल्हापूर सांभाळता आलं नाही. कोल्हापुरात आता महायुतीचा झेंडा फडकलाय, त्याकडे लक्ष द्या. देवाभाऊ गृहमंत्री म्हणून सक्षम आहेत, मुख्यमंत्री म्हणून सक्षम आहेत आणि बदलापूर प्रकरणामध्ये शिक्षा देण्यासाठी सुद्धा देवाभाऊ समर्थ आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.